अवनी संस्था आणि न्यू कॉलेज यांच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के.जी. पाटील यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन करण्यात आलं. रानभाज्यांमध्ये असलेली विविध पोषक तत्व, औषधी गुणधर्म, आरोग्याच्या दृष्टीनं याचे फायदे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. करटोली, काटवल, कुरडू, आळू धोपा, आंबाडी, आळू, काटे, कोळशिंदा, बांबूचे कोंब, केना, गाल्या, मोरशेंडा, दांगडी, आघाडा अशा विविध प्रकारच्या रानभाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना पर्यावरण अभ्यासक अनिल चौगले यांनी आपल्या आजूबाजूला कित्येक औषधी वनस्पती आहेत, त्या ओळखून त्याची जोपासना करणं काळाची गरज असल्याचं सांगितलं. गणेशोत्सवात 74 प्रकारच्या रानभाज्या आपण पूजेच्या निमित्तानं वापरतो, पण त्याचा औषधी उपयोग आपण करण्याचं विसरतो आहोत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी सध्या अवनीतर्फे शेतकरी महिलांना सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देत असल्याची माहिती दिली. येणाऱ्या काळात परसबागेचं पुनर्जीवन याच्यावर आम्ही काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही.एम. पाटील, पर्यावरण अभ्यासक अनिल चौगले, अवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोसले, उज्ज्वल नागेशकर, डॉक्टर अर्चना जगतकर, डॉक्टर एम.बी. वाघमारे, उपप्राचार्य डॉक्टर आर.डी. धमकले, डॉक्टर व्ही.बी. शिंपले, एन.व्ही. पवार, अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, साताप्पा मोहिते, माया जोगडे आदी उपस्थित होते.